नुसत्या वासानेच खावीशी वाटणारी ही तुरीच्या दाण्यांची आमटी मटणापेक्षा भारी चवीची लागते। भाकरीसोबत इतकी भारी लागते आणि भातावर म्हणजे असा मऊ भात पाहिजे त्याच्यासोबत सुद्धा एकदम भारी लागते ही आमटी। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला ओल्या तुरीच्या दाण्यांची झणझणीत गावरान पद्धतीने आमटी करायची आहे। चवीला खूप भारी लागते ही आमटी, तुम्ही नॉनव्हेज सुद्धा विसराल अशा चविष्ट आमटी करायला लगेच सुरुवात करू। तूर दाण्यांची भाजी करण्यासाठी मी इथे एक वाटीला थोडेसे कमी तूर दाणे घेतलेले आहेत आणि छान असे हिरवे गच्च हे दाणे आहेत बघा। जास्त असे निब्बर शेंगा घ्यायच्या नाही, त्याची भाजी एवढी छान नाही लागत आहे बघा। असं एक दोन होतं त्याच्यामध्ये, तर असे हिरवे गच्च मस्त असे दाणे घ्यायचे भाजीसाठी। या दाण्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असे डाग पडेपर्यंत। दाणे भाजून घेण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई हलकीशी गरम झाली, हे दाणे टाकून घेऊ। तर आता परतवत हे दाणे आपण भाजून घेऊ। असे दाणे भाजून घेतले ना तर चवीला भाजी छान लागते आणि शिजायलाही पटकन शिजते। तुरीचे दाणे बघा छान भाजले गेले, आता हे आपण काढून घेऊ। तूर दाणे भाजून डिश मध्ये काढून घेतले, थोडेसे थंडे करून घेतले। या तूर दाण्यांना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असं म्हणजे एकाचे 2-3 तुकडे होतील असं आपल्याला जाडसर त्याचं वाटण करायचं आहे। तुम्ही हे मिक्सर ऐवजी खलबत्त्यामध्ये सुद्धा जाडसर कुटून घेऊ शकता। बघा हे असे तुरीचे दाणे जाडसर असे वाटून घेतले बघा। हे आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि भाजीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघू। धना पावडर घेतलेले आहे 1 चमच, खोबऱ्याचा तुकडा थोडासा कापून आणि भाजून घेतलेला आहे। मीडियम साईजचा कांदा सुद्धा थोडासा भाजून घेतलेला आहे कापून। तीळ घेतलेली आहे 1 चमच भाजलेली आहे। मिरची पावडर आहे रंगावाली थोडीशी अर्धा चमच, चवीनुसार मीठ, 1 चमच गरम मसाला आहे, तिखटवाली चटणी आहे 1 चमच आणि अर्धा चमच हळद आहे। पावडर मसाले थोडे साईडला ठेवले। खोबरं, कांदा आणि तीळ हे आपल्याला आता बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता पहिले। आलं लसूण सांगायचं राहिलं होतं, 5-6 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, ते पण टाकून घेऊ। तर हे आता आपण सुरुवातीला पाणी न घालता वाटून घेऊ। बघा हे असं आपण वाटून घेतलं। आता याच्यामध्ये सर्व पावडर मसाले घालून घेऊ। गरम मसाला, धना पावडर, हळद आहे, तिखटवाली मिरची पावडर आणि रंगाची मिरची पावडर, थोडंसं पाणी घालू। याची आता आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। असं बारीक वाटण करून घेतलं। आता लगेच आपण भाजीला फोडणी देऊ। दाणे भाजून घेतले होते त्याच कढईमध्ये भाजी करणार आहे, तर मी आता कढईमध्ये तेल टाकून घेते। तेल तापलेलं आहे हलकसं, आता आपण हा मसाला घालून घेऊ। मसाला आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत। मसाला बघा छान परतला गेला। पाण्याचं प्रमाण मसाल्यामध्ये कमी घातलं ना तर लवकर परतला जातो। तर आता याच मसाल्यामध्ये आपल्याला हे तुरीचे दाणे घालून घ्यायचे आहेत, जे आपण अवघडधोबड बारीक करून घेतले होते ते। मसाला आणि तुरीचे दाणे व्यवस्थित मिक्स करू। असं मसाल्यामध्ये तुरीचे दाणे परतवून घेतले ना तर तेलामध्ये छान असे ते परतले जातात। थोडेसे परतवून घेतल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ आणि पाणी गरमच घालायचं आहे। या भाजीमध्ये आपल्याला कितपत रस्सा पाहिजे आहे तेवढा आपण करू शकतो, पण जास्त पण एकदम पातळ असा रस्सा करायचा नाही या भाजीचा। शिजून आपल्याला ही आमटी अशी पाहिजे आहे। हे दाणे आपण फक्त भाजून घेतलेले आहेत, शिजवलेले नाहीये, तर त्यांना शिजायला थोडंसं पाणी लागेल, म्हणून मी अजून थोडंसं पाणी घालून घेते। चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता मोठ्या गॅसवर आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे। उकळी बघा छान अशी आलेली आहे। आता आपण गॅस कमी करून द्यायचा आहे
5-6 मिनिटं ही भाजी आपण शिजवून घेऊ कमी गॅसवर। 7-8 मिनिटं झालेली आहेत भाजी शिजवून। तर आता आपण बघू भाजी शिजली का नाही ते। तर बघा छान असे दाणे आपले शिजून गेलेले आहेत भाजीमधले। वरून आपण मस्त कोथिंबीर घालू। तयार आहे आपली मस्त तूरदाण्याची भाजी किंवा आमटी। आणि बघा मस्त अशी घट्टसर सुद्धा झालेली आहे, शिजून एकदम मस्त झाली। गॅस आता बंद करू। तयार आहे आपली मस्त झणझणीत तुरीच्या दाण्यांची भाजी। रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।